नमस्कार मित्रांनो, वररुची संस्कृत अकॅडमीच्या संस्कृत रीडर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण समास प्रकरणाची युनिव्हर्सिटीचे एक्झाम्पल्स झालेले आहेत PYQs त्याची सिरीज बघतो आहे, ज्याच्यामध्ये आपण मागच्या 4 व्हिडिओजमध्ये मागचे जे 4 युनिव्हर्सिटीचे पेपर झालेले होते त्यांचे एक्झाम्पल्स बघितले. आपण विंटर 2024पर्यंत बघितलं तर मागच्या व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये आपण समर 2025चे जे एक्झाम्पल्स आले होते PYQ ते बघूयात. हा या सिरीजचा शेवटचा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आपण 41 पुढचे जे एक्झाम्पल्स आहेत ते बघणार आहेत. तर समर 2025मध्ये पहिलं जे एक्झाम्पल आलेलं होतं ते होतं दिनचर्या. आता दिनचर्याचा अर्थ होतो दिवसाची चर्या, म्हणून षष्टी तत्पुरुष समास होईल दिनस्य चर्या. षष्टी तत्पुरुष समासाचं ते उदाहरण होतं. नंतर हिताहारः हे त्या ठिकाणी समस्त पद होतं. हितः आहारः हा विग्रह होईल त्याचा. कर्मधारय समास आहे. हितः हे विशेषण आहे, आहार हे त्या ठिकाणी विशेष्य आहे. विशेषण विशेष्य कर्मधारय तो त्या ठिकाणी आहे. नंतर कासहा हे त्या ठिकाणी उदाहरण होतं. कासहा कासम हरती इति असं त्याचा विग्रह होईल. उपपद तत्पुरुष समासाचंही उदाहरण आहे. नंतर उपगुरुम उप आलेलं आहे. जर का उप आलं तर त्या ठिकाणी समीपम वापरायचं असतं विग्रहामध्ये. हा वैभव समासाचा नियम आहे. उपगुरुम गुरोहो समीपम. उप आल्यानंतर नंतरचा जो शब्द असतो समस्त पदातला उपच्या नंतरचा त्याची षष्ठी घ्यायची, म्हणजे गुरुच्या जवळ गुरोहो समीपम. त्या ठिकाणी उप आलं त्याच्यामुळे विग्रहामध्ये समीपम घेतलं आणि उपच्या नंतरचं जे पण पद आहे त्याची षष्ठी घेतली. उपगुरुमचा विग्रह झाला गुरोहो समीपम. अव्ययीभाव समास आहे. अव्ययीभाव समासानुसार त्याचा आपण विग्रह केला. नंतर अबाधयन हे समस्त पद होतं. न बाधयन असा त्याचा विग्रह होईल. न तत्पुरुष समासाचं हे उदाहरण आहे. नंतर दीर्घायू हे त्या ठिकाणी समस्त पदे. दीर्घायू त्याचा विग्रह होतो दीर्घम आयुः. कर्मधारय समास आहे. दीर्घम हे त्या ठिकाणी विशेषण आहे, आयु हे त्या ठिकाणी विशेष्य आहे. विशेषण विशेष्य कर्मधारय. नंतर अष्टाध्यायी 8 अध्यायांचा समुदाय असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ होतो. अष्टानाम अध्यायानाम समाहार. अष्ट हे त्या ठिकाणी विशेषण आहे, संख्यावाचक विशेषण. आणि संख्यावाचक विशेषणाचा जर विशेष्यासोबत समास होत असेल तर तो द्विगु समास असतो, आणि द्विगु समासाचं हे त्या ठिकाणी उदाहरण आहे. तर परत यथाबलम, यथा आलं तर अनतिक्रम्य घ्यायचं. हे आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं. यथाबल आणि नंतरची जो पण शब्द असतो त्याची द्वितीया, म्हणून बलमची द्वितीया आली बलम, आणि यथामुळे अनतिक्रम्य आलं विग्रहामध्ये. बलम अनतिक्रम्य, यथाबलमचा विग्रह झाला बलम अनतिक्रम्य. अव्ययीभाव समासाचं हे त्या ठिकाणी उदाहरण आहे. नंतर दधिघृतम. आता दधिघृतम, आता हे दधीच घृतमच. आता या ठिकाणी हे इतरेतर द्वंद्वचं उदाहरण नाही आहे. हे दधीच घृतमच एतयोः समाहारः असं त्या ठिकाणी त्याचा विग्रह होईल. दधीच घृतमच एतयोः समाहारः. मग म्हणजेच हा समाहार द्वंद्वचा उदाहरण आहे, कारण की घृतम हे त्या ठिकाणी म आलेला आहे शेवटी, त्याच्यामुळे दधीच घृतमच एतयोः समाहारः असं त्या ठिकाणी त्याचा विग्रह होणार. समाहार द्वंद्वचं हे त्या ठिकाणी उदाहरण आहे. नंतर अशेषः न शेषः नय तत्पुरुष समासे. न शेषः नय तत्पुरुष समासाचं हे त्या ठिकाणी उदाहरण आहे. अशेषः न शेषः नय तत्पुरुष समास, नय तत्पुरुष समासाचं हे उदाहरण आहे. तर हे असे हे एक्झाम्पल्स होते. आता ह्या ठिकाणी दधिघृतममध्ये समाहार द्वंद्व का झाला, कारण की म शेवटी बघा तो नपुंसकलिंगी होता, आणि ते जर का दधिघृतौ असं राहिलं असतं तर ते इतर द्वंद्व झालं असतं. त्याच्यामुळे हे एक करेक्शन आहे. दधिघृतमचं दधिघृतम दधीच घृतमच एतयोः समाहार द्वंद्व समास तो त्या ठिकाणी राहणार. तर हे सगळे एक्झाम्पल्स होते जे PYQचे यूट्यूबमध्ये आलेले होते. हे सगळे PYQज आपण बघितले. तुम्हाला देखील काही समासचे एक्झाम्पल्स असे कठीण वाटत असतील तर ते समासचे एक्झाम्पल्स तुम्ही मला शेअर करू शकता. आपण ते एक्झाम्पल्स सॉल्व करू, आणि ते एक्झाम्पल्स पण मी या ठिकाणी सॉल्व करून त्याची पण एक सिरीज बनवूयात. हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. तुमच्या इतर मित्रांपर्यंत पण ही यूट्यूब चॅनल पोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल. आणि आपलं जे मेधायू ॲप आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते मेधायू ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. त्या मेधायू ॲपवरती जे
संस्कृतचे कोर्सेस आहेत, फुल कोर्स पण ॲवेलेबल आहे आणि एक्झामसाठी युनिव्हर्सिटीची एक्झाम जी होणार आहे त्याच्यासाठीचा क्रॅश कोर्ससुद्धा त्या मेधावी ॲपवरती ॲवेलेबल आहे. धन्यवाद.